नाकाचे श्वासोश्वासाचे आजार. आता इथेही मात्र वायव्य दिशा जी मात्र श्वासोश्वासाची देत आहे, दररोज मात्र वायव्य दिशेतून करून दर्शन करा. तुमचे कुठलेही मात्र श्वासाचे आजार असले तरी ती मात्र जाते. त्याच्यामध्ये पुन्हा जर समजा आपल्याला नाकामध्ये पुळी झाली म्हणा, काही हाड वाढलं असं सांगते, पण हाडच नसतं नाकाला, पण आता ते कसं काय म्हणते व. पण मग नेमकं या अगरबत्ती ओळखतो आपण, तर 10 दिशांना अगरबत्ती ओळखताना डावा हाताने डावा कान पकडायचा, 10 दिशांना या 8 वरची आणि खालची 9 10 असं धरती मातेला समोर मात्र असं ओळून, जेव्हा आपण म्हणजे समोर म्हणजे देवाला असं ओळून लावली, त्या अगरबत्ती पर्यंत जळीपर्यंत जप केला का त्या टायमाला त्या खाली अगरबत्त्या जळून ते खाली काड्या राहतात, त्या काड्यांचा फक्त वास घेत जा, तुमच्या श्वासोश्वासाचे आजार सुद्धा जाते. म्हणून अशा पद्धती एकदम सोपे सोपे सरळ विधी आहे. पण आम्ही काय सांगितलं का अनुष्ठानातून तुम्ही प्रत्येक वस्तूचा, ती निर्जीव वस्तू असली तरी त्या वस्तूचा आदर करा, तर तर लाभदायक होईल. नाही तर तुम्ही अगरबत्ती जळणं झाली का काड्या काढून फेकून द्या आणि मग वास घेत बसा, ते म्हणजे कामापुरतच मामाई म्हणजे कमीत कमी त्याचा आदर केला पाहिजे. एखाद्याच म्हणतो आता काय सांगितलं आम्ही, मुळीदाचा आजाराचा प्रसाद आम्ही सांगत असतो. जसं गवारचा पाला, गौरणीच्या शेंगाचा, मग गौरणीच्या शेंगाचा जो पाला आहे, आता गौरणीच्या शेंगाला त्या झाडाला पाणी भरलं बी तरीपर्यंत आपल्याकडून गल्लासभर पाणी घेऊन जायचं, त्या झाडाला टाकायचं, दर्शन करायचं, मग पानं तोडून घ्यायचं, तर तुम्हाला लाभदायक होईल. निंबाचं झाड आता एवढं मोठं झालं, त्याला पाणी टाकायची काय गरज आहे, परत निंबाचा पाला तोडताना मात्र निंबाच्या झाडाला पाणी टाकायचं, दर्शन घ्यायचं, तेव्हाच मात्र निंबाचा पाला तुमच्यासाठी उपयोगी पडेल. म्हणून मात्र अशा पद्धतीनं हे नाकाचे आजार, कधी कधी मोहरीचं तेल मात्र या बाजूचं अर्ध डोकं दुखत असलं तर या बाजूच्या नागपडीमध्ये टाकायचं, किंवा तूप पण टाकूच ते या पद्धतीनं. आणि या बाजूचं डोकं दुखत असलं तर या बाजूच्या नागपडीमध्ये टाकायचं. उशी इथं घ्यायची. कधी कधी सर्दी झाली तर त्यासाठी माता भगिनीनं तुळशीची पूजा करायची. तुळशीची पूजा करून भाऊदादांनी दर्शन करून तुळशीची पानं तोडून घ्यायची. मग माता भगिनी फक्त तुळशीची पूजा करण्याचा अधिकार आहे, पानं तोडण्याचा अधिकार नाही. ही लय मोठी आख्यायिका आहे. एखाद्याच मात्र आपण तुम्हाला त्याच्याबद्दल सांगू, वृंदा जालिंदराची पत्नी त्याच्याबद्दल. म्हणून मात्र त्याकरिता पानं तोडून घेतले का ते मात्र आपला एक रुमाल वल्ला करून त्या रुमालामध्ये गुंडळून ठेवायचं. संध्याकाळच्या टायमाला उशी इथं खांद्याखाली घ्यायची, डोकं असं करून मात्र ते चुरगळून घ्यायचं आणि तुळशीच्या पानाची 2-2 थेंब मात्र नाकामध्ये सोडायचे, तुळशीच्या पानाच्या रसाची. तुलाच पाहिजे ती काळी म्हणजे श्यामा.